कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही मला तुमची मुलगी मानलं होतं, आता ही मुलगी तिच्या आईला वचन देते, तुमचा त्याग, तुमचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही। आई, मैत्री याची किती चांगली होती, पण तिच्यासोबत असं का घडलं? खरंच मैथिलीताई मनाने किती मोठ्या होत्या आणि मी मात्र त्यांच्याशी वाईट वागलो। त्यांना मनापासून स्वीकारायला खूप वेळ गेला, खूप वेळ गेला। आम्ही त्यांच्याशी खूप वाईट वागलो, पण त्या नेहमी प्रत्येक प्रसंगी आपल्यासाठी उभ्या राहिल्या आणि आता तर त्यांनी आपल्यासाठी खरंच खूप मोठ्या मनाच्या होत्या त्या। भाऊजी, फाल्गुनीताई कशा आहेत? आता ठीक आहे, ती रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल, खूप मोठा धक्का बसलाय तिला। तन्मय आहे तिच्यासोबत, थोड्या वेळाने मी पण जाईन पुन्हा। डॉक्टरांनी सांगितलं काही जुने मेडिकल रिपोर्ट्स लागतील, तेच घ्यायला आलो होतो। पण मला एक कळत नाहीये, त्या मेघनाचा शतग्रीवशी काय संबंध आहे? ती शतग्रीवची हस्तक आहे। शतग्रीवचा आणि मेघनाचा काय संबंध आहे ते मी सांगतो। सॉरी 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 काय सॉरी? अजून काय काय करून ठेवलंय, त्याचा त्रास होणार आहे आम्हाला। तू मेघनाला घेऊन आला होतास, मग हे कालच का रे कबूल केलंस? दादा, अरे कुठल्या तोंडाने सांगणार होतो? अरे काका, तू काय करून ठेवलंयस हे? आता कसं हँडल करायचं हे सगळं? केदार, जे तू शेखर भाऊजींच्या बाबतीत केलंस तेच तू अद्वैतच्या बाबतीत करायला निघालेला। शेखर भाऊजींच्या आयुष्यात जसं रुपाली म्हात्रेला पेरलंस, तसं तू मेघनाला अद्वैतच्या आयुष्यात पेरायला निघालास। मला ना लाज वाटते तुझी, माणसाच्या रूपातला हैवान आहेस तू, हैवान। आणखी काय काय करून ठेवलंयस तेही सांग आता। मी जे काही केलं होतं ते सगळं सांगितलं। खरं तर आजच मी मेघनाला स्वतः भेटणार होतो आणि तिला हे सगळं थांबायला सांगणार होतो, पण नेमकं आज हे घडलं। केदार, तुझी पाप या घराला अजून काय काय भोगायला लावणार आहे ना, माहित नाही। मला प्लीज तुझं काहीच ऐकायचं नाहीये, काहीच। केतकी, केतकी, ती मेघना आजारी होती, मी तिच्या घरी गेलो होतो, ते सगळं काय विचारतोय मी? तो हे आमच्याच प्लॅनचा एक भाग होता। तुला कळतंय का तू काय करून ठेवलंस ते? तू स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं रचत केलंस, पण ती मेघना शतग्रीवला जाऊन सामील झाली। तिच्यामुळे शतग्रीव रीमाला घेऊन गेलाय। सॉरी। काय होणार आहे सॉरीमुळे? काय होणार आहे या सॉरीने? रीमाला काही झालं तर? बोल ना, काय करायचं? रीमाला काही झालं तर? काही नाही होणार रे मला, आपण तिला काही होऊ द्यायचं नाही। नेत्रा, आपल्या रीमाला वाचवण्यासाठी जे काही करायचं असेल ते करायला मी तयार आहे। आता सगळं देवी आईच्या हातात आहे। आत्या, देवी आईला साकडं घालूया, ती मार्ग दाखवेल। आधी
आपण एक काम करूया. सोड सोड मला. हे बघा, तुम्हाला काय करायचंय ते करा तुम्ही. मला माझे पैसे द्या, मला निघू दे. हे प्रेत कशाला आणलं इकडे? हे शरीर खूप मोलाचं आहे. या शरीराकरताच तर एवढा आटापिटा केलाय. ह्या प्रेताचं काय करणार आहात तुम्ही? मला माझे पैसे द्या. तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे, मला जाऊ दे. काम पूर्ण नाही झालंय अजून. आता तर आरंभ झालाय. काय करणार आहात तुम्ही? कळेल कळेल. तू सुद्धा साक्षीदार हो या क्षणाची. गप्प बस ना जरा. सोड मला. थांब ना जरा. सर काय झालं? सर 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 उठा. सर काय झालं तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.